मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सर्व लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो। आणि आता 2 कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत। मी सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो। एवढ्या विशाल संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात आणि ज्या भावाच्या पाठीशी बहिणीचं प्रेम आहे त्या भावांना कोणीही त्यांचं काही वाकडं करू शकत नाही। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना, आम्हाला सगळ्यांना तुम्ही ही जी प्रेमाची राखी या ठिकाणी बांधली, जन्मभराचं नातं तुमचं आणि आमचं आज या ठिकाणी तयार झालंय। आणि एवढंच नाही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली। आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं। योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी आहे, हा जुमला आहे, हे जाणार नाही आहे। आतापर्यंत 1,60,00,000 खात्यात गेले आणि आता 2 कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत। सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत। आणि काळजी करू नका, आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत। तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू, त्याच्या पुढच्या मार्च 2026 पर्यंतचे पैसे ठेवू। शेवटी बजेटमध्ये 1-1 वर्षाचे पैसे ठेवता येतात, पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहील। मी याकरता हे सांगतो, आता आमचे विरोधक रोज नवीन सांगतात, म्हणतात निवडणुकीनंतर बंद होणार। मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले, दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले, शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले। नाही, आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजाकरता, दलित समाजाचे पैसे पै न पै दलित समाजाकरता, शेतकऱ्यांचे पैसे पै न पै शेतकऱ्यांकरता, हे सगळे पैसे खर्च करूनही काल परवा काँग्रेसचे एक माजी मंत्री म्हणाले आमच्या कोणाच्या दुसऱ्या कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही। पण यांची नियत कशी आहे बहिणींनो, हे लक्षात घ्या। काल परवा काँग्रेसचे एक माजी मंत्री म्हणाले आमचं सरकार आलं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करून टाकू।